मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांच्यात जे भांडणं चालली, हे काही थांबायचं नाव घेत नाही. आणि अशातच आता नवीन भांडणं आपल्या शेजारी उभे राहिले. सोमवारी रात्री 1:30 वाजता अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या एका दवाखान्यावरती पाकिस्तानी आर्मीने हल्ला केला. आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाला. हे काबूलमधलं एक दवाखान्यातलं एक व्यसनमुक्ती केंद्र होतं. 2000 बेडचं हे हॉस्पिटल होतं. त्याच्यावरती यांनी स्ट्राईक केली. आता हे स्ट्राईक केल्याच्या नंतर पाकिस्तानी आर्मीचं असं म्हणणं आहे की हा तालिबानचा किंवा टेररिस्ट लोकांचा बेस कॅम्प होता. आणि तालिबान असं म्हणतंय की हे सामान्य व्यसनमुक्तीचं हॉस्पिटल होतं आणि त्याच्यावरती यांनी हा हल्ला केला आहे. आता पाकिस्तानने एवढ्या गरम वातावरणामध्ये हा हल्ला का बरं केला आहे, त्याच्यामागे एक कारण लक्षात घ्या. संपूर्ण जागतिक मीडियाचं लक्ष सध्या इराण आणि इस्रायलच्या वॉरवरती आहे. ऑइल क्रायसिसवरती आहे. डोनाल्ड ट्रम्प जे रोज पुढ्या सोडतोय त्याच्यावरती वर्ल्ड मीडियाचं लक्ष आहे. तर अशातच पाकिस्तानला काय करायचं की अफगाणिस्तानमध्ये खास करून तालिबानला त्यांना कमकुवत करायचं आहे. तालिबानला कमकुवत करायचं तर याच्यासारखा दुसरा चान्स नाही, बरोबर. आणि जरी मीडियाचं अटेन्शन याच्याकडे गेलं तरी मीडिया पाहिजे तेवढं ह्या गोष्टीला कव्हर करणार नाही. त्यामुळं पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे तालिबानवरती. आता पाकिस्तान तालिबानला एवढं हलक्यात घेते, तालिबान एवढं सरळ सोपं आहे का, तर अजिबात नाही. अफगाणिस्तानचा इतिहास आहे मित्रांनो, हजारो वर्षाचा. अफगाणिस्तान कुणालाही जिंकता आलेलं नाही. आधी ब्रिटिश आले, पळून गेले. रशियन आले, पळून गेले. अमेरिकन आले, रणगाडे सोडून पळून गेले. आणि आता पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला तालिबानला कमकुवत करायचा किंवा अफगाणिस्तानवरती हल्ला करायचा, तर अफगाणिस्तानचा प्लस पॉईंट म्हणजे अफगाणिस्तानमध्ये असलेली भौगोलिक परिस्थिती आणि सध्या जे अफगाणिस्तानच्या सत्तेवरती आहेत ना तालिबान, हे जे तालिबान आहे यांचा जन्मच युद्धातून झाला आहे. युद्ध हा त्यांच्यासाठी छंद आहे. त्यामुळं पाकिस्तानने हे जे केलं आहे याचं रिटेलिशन अफगाण तालिबान जरूर करणार आणि याचे परिणाम जे आहेत ते दूरगामी परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. आणि ज्यावेळेस अफगाणिस्तान यांच्यावरती चढाई करेल त्यावेळेस यांचा अमेरिकन पप्पासुद्धा यांना वाचवायला येणार नाही.